नागपूर शहरात धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या प्रेयसीच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे आणि या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने नात्याचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे। पीडितेने तक्रार केल्यानंतर सक्करदरा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 23 एप्रिल रोजी सायंकाळी आरोपीला जेरबंद केले। या प्रकरणी पोक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। तक्रार मिळताच आम्ही तातडीनं कारवाई करून आरोपीला अटक केली आहे। प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। याच्यामध्ये सर आमच्या पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीत बिडीपेठ येथे राहणारे एक फिर्यादी आहेत। फिर्यादी हे त्यांच्या 15 वर्षाच्या मुलासोबत वेगळे राहतात आणि त्यांची जी मुलगी आहे 15 वर्षाची, तर ती घटनास्थळी बिडीपेठ इथे तिच्या आईसोबत राहत होती। तर त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे तो आरोपी यायचा, शेख नौशाद शेख, तर याच्यासोबत फिर्यादीच्या पत्नीचे प्रेमसंबंध आहेत। तर त्याने दिनांक 19/4/2026 रोजी तो घरी आला होता, जिथे पीडिता राहते आई सोबत तिथे, आणि त्याने त्याच्यासोबत म्हणजे असं तिला बॅड टच केलेला आहे। तर त्याच्यामुळे फिर्यादीने रिपोर्ट दिल्याने नमूद गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस स्टेशनमध्ये। आम्ही पोक्सोचे कलम लावलेले आहे 8/12 आणि BNS नवीन कायद्यानुसार 74 आणि 75चे कलम लावलेले आहे। अटक आहे।